तर हॅलो नमस्कार. तर दुपारच्या वेळी हे असं पिलूनं मस्तपैकी छानपैकी मेकअप केला होता आणि पहा तिच्या डॉलला किती छान करते. जसं मी तिला करते तसंच ती तिच्या डॉलला करते. तर लेकरं पण म्हणजे आपण जसं माया करतो त्यांना प्रेम करतो तसंच ते शिकतात असं म्हणायला काही हरकत नाही. तर आपण बायकांचं काम कसं असते किती बी केलं तरी संपत नाही आणि केलेलं काही दिसत नाही. पण आता हे समजा एकदा घासलं तर ते काही तसंच राहणार आहे का? त्याला कितीदा पण घासावं लागतं आणि घासल्याच्यानंतर खरंच भांडे वगैरे काही असो कोणतंही काम असो केल्याच्यानंतर खूप छान वाटते, मन प्रसन्न होते. पण ते काम असं नसतं की एकदा केलं म्हणजे झालं. ते नेहमी नेहमी तेच काम करावं लागते आपल्याला आणि काम काय केलेलं कोणाला दिसत नाही. तर चला असं सायंकाळच्या वेळेला मस्तपैकी दिवा वगैरे लावला आणि संध्याकाळी म्हटलं आता काहीतरी करावं. तर आम्ही प्लॅन केला होता की शेंगुळे बनवण्याचा. तर तिथं मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि चणपीठ घेतलं. त्याच्यासोबतच इकडं मिरची, लसूण, जिरे हे सगळं काढून घेतलं आणि ते सगळं मीठ मिक्स करून घेतलं. ते पीठ वगैरे हुंडा वगैरे चढून घेतला आणि इकडं कढई तेल, मोहऱ्या, जिरे टाकून याला फोडणी देऊन घेतली. म्हणजे पाण्याला फक्त फोडणी देऊन घेतली आणि छान म्हणजे असं जे आपण उंडा चुरतो ते जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही, मीडियम करायचा. आणि त्याचं असं छान असं हे करून गोल गोल तयार करून घ्यायची आणि ते पाण्याला उकळी वगैरे येऊ द्यायची आणि उकळी आली की ते त्याच्यात टाकायचं. जे आपण गोल केले शेंगुळे ते टाकून घ्यायचे आणि मग ते असं जेव्हा उकळी येईल तेव्हाच टाकायचे आणि एरवी ते असं शांत आता टाकल्याच्यानंतर थोडंसं फुल करायचं गॅस आणि नंतर मग थोडंसं कमी केलं तरी चालतं. हे पहा इथं असं छान आणि छानपैकी जास्त म्हणजे आम्हाला जास्त पाणी आवडतं त्याच्यामध्ये, कारण त्याचं पाणी असते ना ते खूप छान लागते आणि थोडासा उंडा ठेवायचा आणि ते थोडंसं मिक्स करून पाण्यामध्ये आणखी टाकायचा. म्हणजे ते पाणी बी त्याची फ्रिक्वेन्सी छान होती, थिक होती. आणि तर असेच झालं आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय. नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा.